मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25साठी ज्या जागा आहेत त्या 3521. त्यामध्ये जे ओपनच्या ज्या अंशकालीनच्या जागा आहेत त्या कशाप्रमाणे वाढणार आहे, कोणत्या कास्टला किती जागा देणार आहे, अंशकालीनच्या जे शिल्लक राहतील त्या ज्यात अंशकालीनचा एकही मुलगा भरतीला आला नाही, त्यामुळे कोणाला अंशकालीनच्या जागा देणार आहे ते बघू आपण आता, आणि कोणाला किती जागा मिळणार आहे ते बघू. इथं बघा, ओपनला 297 जागा आहे मुलांना सर्वसाधारण, आणि अंशकालीनला 49 जागा आहे ओपनला. म्हणजे त्यात 297मध्ये ॲड होणार आणि त्यानंतर कट ऑफ लागणार. हे 297 आणि हे 49. EWSसाठी बी 103 जागा आहे ओपनसाठी. EWSच्या ज्या अंशकालीनची जागा आहे 18 त्या EWSला भेटणार, ते बी मुलींना भेटत नाही, मुलांना भेटतात. SBCचा बी 103 जागा आहेत, अंशकालीनच्या 18 जागा आहे, ह्या 18 जागा त्यात ॲड होणार. इमावच्या म्हणजेच OBCच्या बी 203 जागा आहेत, त्यात 33 जागा ॲड होणार. त्यामुळे एक निश्चित कट ऑफ खाली जाणार आहे. नाही तर जे NCCचे मुलं आहे त्यामुळे कट ऑफ वरती जास्त होणार नाही. जो कट ऑफ अंदाजित कट ऑफ टाकला आहे त्या कट ऑफच्या बाहेर कट ऑफ जाणार नाही. ह्या जागा ॲड होणार आहेत. विमाप्र 4 जागा, भजड बघा 19 जागा आहे तिथं सर्वसाधारणला, आणि 4 जागा ॲड होऊन 23 जागा होणार. भजकसाठी म्हणजे NTCसाठी 38 जागा आहेत, त्यासाठी अंशकालीनसाठी 6 जागा होत्या, त्या 6 जागा याच्यात ॲड होणार. एकही मुलगा अंशकालीनचा आला नाही, त्यामुळे ह्या जागा त्या ओपनच्या जागेत, आणि ज्या कास्टसाठी जागा शिल्लक आहेत, ज्या कास्टच्या जागा आहेत त्या कास्टला ह्या मिळणार. बाकी मुलींना दुसऱ्या कोणत्याही कास्टला जागा मिळणार नाही त्या अंशकालीनच्या, ज्या कास्टच्या आहेत त्या कास्टला मिळणार. SCसाठी बघा 137 जागा आहेत, त्यासाठी 23 जागा त्यात अजून ॲड होणार. त्यामुळे निश्चित कट ऑफ कमी नाही, पण आहे तेवढा जो लागेल, जो अंदाजे कट ऑफ दिला आहे तेवढा लागेल, आणि थोडाफार कमी बी होईल काही कास्टचा, कारण भरपूर अंशकालीनसाठी भरपूर जागा आहेत.